आपल्याला माहिती आहे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। आता पाहूया त्या संबंधीच्या सगळ्या बातम्या। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्त्वपूर्ण 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात। जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत। सर्व 10 महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे। जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांसह 165 पंचायत समितींकरता 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्ह्यांसह 118 पंचायत समितीत 21 फेब्रुवारी रोजी मतदान जाहीर झाले। तसंच 21 फेब्रुवारी रोजी सर्व 10 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडणार आहे। 23 फेब्रुवारीला महत्त्वाचा दिवस आहे। 23 फेब्रुवारीला सर्व ठिकाणाची मतमोजणी पार पडणार आहे। नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली 2 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। निवडणुका जाहीर झालेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। पहला टप्पा जिला परिषद, जसं मी सांगितलं 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या यांच्या नामनिर्देशनची सुरुवात 27 जानेवारी ते 1 फरवरी ह्या कालावधीत होणार आहे। 27 जानेवारी ते 1 फरवरी या कालावधीमध्ये नामनिर्देशन केला जाणार आहे। मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 165 पंचायत समितीच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। दुसऱ्या टप्प्याचे जिल्हा परिषद 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्या यांच्या नामनिर्देशन 1 फरवरी पासून 6 फरवरी पर्यंत केला जाणार आहे आणि मतदान 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे, म्हणजे 5 दिवसाच्या नंतर। महानगरपालिकामध्ये 10 महानगरपालिका आहेत, त्याच्या नामनिर्देशन 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी ह्या कालावधीत केला जाणार आहे आणि याच्या मतदान 21 फरवरीला होणार आहे। या सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे।